आरक्षणाचा प्रश्न होता, तात्या आले होते जालन्याला, आमचा बोराडे उपोषणाला बसले होते, तळमळ होती माझ्या मनात. मी तिथेही गेले, बंजारा कालच सोडवून आले बंजारा समाजाचं उपोषण. तिथे विजय म्हणून बंजारा समाजाचा एक कार्यकर्ता, त्यांनी लग्न करायचं नाही ठरवलंय, समाजासाठी स्वतःला वाहून घेतलंय आणि त्याला म्हणलं ठीक आहे, चांगलं आहे, सुखी आहेस, तर त्यांनी काम त्याचं मी जाऊन उपोषण सोडलं काल. म्हणजे माझी तळमळ आहे. पण आता काय होतंय, प्रत्येक गावात कुणी उपोषणाला बसायले आणि प्रत्येकाला SC आणि STच व्हायचंय, कसं करणार? आता आपलेच काही पोरं वंजारी समाजाचे बसले, ताई तुम्ही आम्हाला नाही आले, म्हणजे नाही येणार. मी आधीच सांगितले, आज जाहीर करायले, मी जालन्याची पालकमंत्री आहे, माझं ते कर्तव्य आहे, म्हणून मी त्या उपोषणाला भेट दिली. मध्ये जरांगे पाटलांनी पण उपोषण केलं, तर मी म्हणलं मी यायला तयार आहे, पण म्हणलं तिथे ज्या पद्धतीने रिसीव्ह करणार आहे ते ठरलं तर मी कुठेही, त्यांना पण तिथे जर ते पालकमंत्र्याच्या हद्दीत बसले तर मी सगळ्यांच्या उपोषणाला भेट देणं माझं कर्तव्य आहे पालकमंत्री म्हणून. पण माझं हे प्रत्येक ठिकाणी उपोषणाला मी जाणार नाही, कारण पोरांनो असल्या उपोषणाचा फायदा नाही. तुम्ही 2 दिवस बातम्यात याल, पण समाजामध्ये भिंती तयार होतात. STचं आरक्षण केंद्र सरकार देतं, SCचं आरक्षण आपण नाही ठरवू शकत, पण तरीही धनगर समाजाची मागणी इतक्या वर्षाची आहे, मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. आता सुद्धा गॅजेटचा विषय आला, त्या गॅजेटमध्ये मराठा समाजाला गॅजेटप्रमाणे द्यावं म्हणून बंजारा समाजाचं म्हणणं आम्हाला द्यावं, तर त्यांना न्याय कसा देता येईल याच्यासाठी योग्य ती कारवाई करू, कायद्यात बसेल ती कारवाई करू असं मी म्हणले. आणि मी असं म्हणले एका इंटरव्ह्यूमध्ये की आपल्याला संविधान नव्हतं तेव्हा आपलं जे गॅजेट होतं, म्हणजे आपण जेव्हा गुलामगिरीत होतो ते गॅजेट होतं, ते आता संविधानात चालतं का? मी कधीही कोणालाही गुलामगिरीचं गॅजेट म्हणले नाही आणि मी कुणाला गुलामाची अवलाद तर मेले तरी म्हणू शकत नाही. कृपा करून असे गैरसमज करून देऊ नका, एवढीच तुम्हाला विनंती करते. त्यांच्याही समोर तुम्ही चुकीचं सांगता, मग त्यांना वाटत असेल मी असं बोलले, तर जरांगे पाटलांनाही हे सांगीन की मी गुलामीचे औलादी वगैरे असले माझे शब्द नाही, ही माझी भाषा नाही. तर यापुढे आपण सर्व, ते सुद्धा, मी सुद्धा आणि जे जे वेगवेगळ्या आरक्षणात काम करणार आहेत ते सुद्धा, जर विषयांवर बोललो तर लोक आणि मीडिया आपला गैरफायदा घेणार नाही. त्यांनाही शुभेच्छा आणि सगळ्या आंदोलनांना शुभेच्छा. मागच्या सगळ्या गोष्टी पुसून कोण आपल्याला विकास देऊ शकतो, कोण आपल्या पाठीमागे उभं राहू शकतो, कोण समाजाची ही हातामध्ये घेऊन कचराच ना ही गाडी ओढू शकतो, हे तुम्हाला सगळ्यांना कळते. सगळ्या जाती धर्माला सारखीच बुद्धी आहे. ही बुद्धी भ्रष्ट करणारे आपल्याला आता कुठल्याही हे नकोय अशा ऊर्जा आपल्या समाजामध्ये. मी समोरून पुढाकार घेणार आहे, मी समोरून म्हणणार आहे मराठा समाजातील आंदोलकांना की आपण सगळे मिळून चला या समाजामधल्या या भिंती तोडू, आमचं भाषणाचे विपरीत करू नका. आता मी माझ्या ऊसतोडाने म्हणाले अरे कोयता घ्या, ते कोयता घ्या म्हणले, अरे मी कुणा कोयता जाऊ दे, मी सेफ्टी पिन तरी टोचली का आयुष्यात? काहीतरी आता लोक उलट सांगतात, उलटा प्रचार करतात. सगळ्या महाराष्ट्राला गोपीनाथ मुंडेंचं माहिती आहे काय व्यक्तिमत्व आहे, आणि तेच व्यक्तिमत्व आहे. मी फक्त साडी घातली आणि मी स्त्री आहे, त्याच्यापेक्षा स्त्री असल्यामुळे ताकदभर जास्त काळजी माझ्या कार्यकर्त्यांची मी घेते आणि जो शब्द दिला तो शब्द मी पाळते. मी खोटा शब्द कधीही देत नाही. मी कोणत्याही अशा मंचावर जात नाही जिथे जातीपातीच्या आधारावर शिव्या दिल्या जातात. हो, मी मानते ना माझं ओबीसीची, आता कशी नाही मांडणार? जर मराठा आरक्षणाला माझा संदीप पाटील माझा तालुकाध्यक्ष, त्यांनी जरांगे पाटलांचे बॅनर लावून मराठा आरक्षणाला समर्थन दिलं, मी त्याला रागवली नाही. त्याचा अधिकार आहे, तो मराठा आहे, त्याचं मराठा आरक्षणावर बोलणं काम आहे. जर उद्या माझे ब्राह्मण कार्यकर्ते आले मध्ये प्रकाश जोशी, ब्राह्मण समाजासाठी महामंडळ करून ब्राह्मण समाजाला बजेट द्या, हो म्हणले, त्यांना मांडायचा अधिकार आहे त्यांच्या जातीचे विषय. आता तात्या उद्या धनगर आरक्षणाला पाठिंबा देणार तर मी हो म्हणेन ना, पण मी सगळंच करू शकेन का? कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊ शकेन का? नाही. माझ्या कार्यकर्त्याला त्याच्या त्याच्या समाजाच्या भूमिका घ्यायला बंदी नाही, सगळ्यांना आहे संधी. पण समाज घातक, मग तो माझ्या रक्ताचा जरी असेल, माझ्या जातीचा जरी असेल, आणि त्यांनी जर कुणाविषयी वाईट भूमिका घेतली असेल तर मी अशा भूमिकेचं समर्थन करणार नाही. फक्त बोलायची मला सवय नाही, तू जा रे, तू ये रे, तू कर रे, माझा स्वभाव नाही. यांनी पण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. मला भेटायला आले 2 मिनिटात मला तेवढंच कळतं, 20 मिनिटात मला तेवढंच कळतं.
मी ग्रामीण विकास मंत्री असताना 5-5 हजार फाईल सही करायच्या आठवड्यात. मला जर कागद तुम्ही दिला आणि तुम्हाला वाटतं ताईंनी वाचलं नाही, सरकवत राहते 10 वेळा, एका सेकंदात ते वाचते. आता काय बुद्धी, देवाची कृपा आहे तर तुमच्यासाठी जास्त कामं करते. रोज जनता दरबार असतो, रोज 400 ते 500 लोक माझ्या घरी येतात. कशावरून कळतंय मला? दुधावरून. सगळे तर चहा पित नसतील ना, किंवा काही डबल पित असतील, तर किमान ते अंदाज घेऊन सांगते 400 लोकांना मी रोज भेटते. त्यामुळे मी इथे आले का, त्याच्या साखरपुड्याला आले का, परत मला ओरडतील माझे सल्लागार, माझे मित्र, की असं म्हणणं का आणि तसं म्हणू नका. मी असंच म्हणणार आहे, तुमच्या सुखाला नाही आले तर दुःखात तुमच्या आहे, तुमच्या चांगल्याला नाही आले तर तुमच्या संघर्षात आहे. शेख मुंडे साहेब जेव्हा होते ना, लोक काय म्हणायचे, साहेब तुम्ही येऊ नका हो, आम्ही सांभाळतो. त्यांना मोठेपणा वाटायचा की आम्ही साहेबांचा वेळ वाचवला. आता तुमचं काय झालंय, डोळे जेवणाला पण ताई या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला नाही येणार, येऊ शकत नाही. आता मी आज इथं 3 दिवस राहण्यासाठी आले. फोन आला, अमित शहा येलेत उद्या, आमच्या भाजपचं भूमिपूजन सोहळा आहे. आता मला सांगा कसं मी थांबू इथे, का थांबते मग पुन्हा माझ्या नावावर आता नेत्यालाही तोंड दाखवावं लागेल का नाही? बरं, मी अशाच ठिकाणी असते जिथं तुम्हाला मला पोचता येते. मी काही गुपित ठिकाणी जात नाही. मग लोक ताई काय करतात, आहेत काही शहाणे, सोशल मीडियावर लिहितात, पंकजा ताई मुंडे कुणाला भेटतात का, धाब्यावरच्या पोरांचे फोन उचलतात का, नाही उचलत धाब्यावरचे फोन. कशाला उचलायचे धाब्याचे फोन? दारू पाजवायची लोकांना. बनवत असलो आमच्या फॅक्टरीत तरी पाजवण्याचं माझं काही समर्थन नाहीये. ते वेगळे माणसं आहेत, त्यांना पचती, आपल्याला पचत नाही. कशाला प्यायची दारू?